नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी अनिता उमाटे बोलते. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दाल बाटीचं साहित्य आहे बघा. गहू आणि सोयाबीन आपण दळण आणलेलं आहे जाडसर. त्याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे 1 वाटी. आणि मग त्यामध्ये आपण तीळ, बडीशोप, ओवा, जिरे आणि धने टाकायचे. ओवा तसंच टाकायचं, जिरे धने थोडेसे कच्चेच बरं का, अबडधबड वाटून टाकायचे. सर्व साहित्य मिक्स करायचं चांगलं. सर्व साहित्य मिक्स करायचं. मीठ, खायचा सोडा 1 चमचा टाकायचा बरं का, जास्त नाही. आणि हे सर्व आपण जे साहित्य घेतलं ते साहित्य सर्व मिक्स करायचं चांगलं. इकडं तेलाचं मोहन ठेवायचं गरम करायला 1 वाटी. मोठी वाटी नाही बरं का, मिडियम वाटी घ्यायची. हळद टाका, मी विसरले हळद टाकायला. तुम्ही हळद टाकू शकता. बघा अशा प्रकारे तेलाचं मोहन टाकून ती मोहन घ्यायचं सर्व. आणि असे गोळे करायचे. गोळ्याची कसं गोल करायची, पुरी करायची हातावरच. आणि तेल लावायचं मध्ये आणि त्याला घडी करायची त्याला. असं गोलाकार करायचं, मध्ये तेल लावायचं आणि घडी करायची आणि गोलाकार आकार द्यायचा. मध्ये तेल का लावायचं, कारण ते फुगतं चांगलं ना. सैलसर पीठ असं तेल लावलं ना तर एकदम फुगायला आणि आतमधून पूर्ण शिजतं ते. कारण आपण इडलीच्या पात्रामध्ये लावणार आहे ना, त्याच्यामुळं अशी दोन्ही घडी घालायची ना, असं करायचं. बघा किती छान होते बघा. मुगाची डाळ नाही घेतली मी. मसूर डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची. ह्या 3 डाळ्या घेतल्यात मी. धुवून स्वच्छ ह्याच्यामध्ये कांदा आणि 1 टमाटा, हळद आणि तेल टाकायचं आणि शिजायला टाकायचं. हे किती मिनिटं उकडली होती? किती मिनिटं उकडली होती? अर्धा पाऊण तास. अर्धा तास उकडाय. चिंच आणि गूळ सांबारसाठी आपण भिजवली. लाल मिरच्या सुक्या घेतल्या फोडणीला. सांबार मसाला घेतलाय. फोडणी टाकलेली आपण जिरे मोहरी, नंतर कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट, हिंग, टमाटे, चिंच, गूळ, लाल मिरची, लाल तिखट, हळद हे सर्व साहित्य टाकायचं आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं. फोडणी, सांबरची फोडणी. डाळ शिजलेली आहे आपली. डाळीमध्ये शिजताना 1 कांदा, 1 टमाटा, हळद आणि तेल टाकायचं. आपलेले बाटी झालेले आहेत. इडलीच्या पात्रात शिजून घेतलेत आपण. सांगितल्याप्रमाणे बाटीत सर्व साहित्य घेऊन घट्ट तिंबाचं. लाल तिखट टाकले बघा मी. तिखट नाही जास्त म्हणून टाकलं आहे भरपूर.
चिंच गुळचं पाणी आत्ताच टाकायचं, फोडणी छान लागतं. सांबर मसाला टाकून घ्यायचा फोडणीमध्येच. शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या. सगळं एक नीट व्यवस्थित केलं ना तर पटकन होतं. आपण त्या वेळेला सगळं मसाला हे ते आणत बसलं तर एका ठिकाणी सगळं ठेवायचं सामान. मीठ टाकून घ्या. झालं बघा सांबर आपलं. डाळ टाकून घ्या आणि सांबर खूप घट्ट नको करू, मिडियम करा सांबर. डाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे. चला, दाल बाटी झाली आपली. बाटीची डाळ झाली आता बघा. वरून कोथिंबीर टाकू द्या. आवाज नंतर देणार आहे. अशा प्रकारे गोल बाटी असते, त्याचे 4 भाग करायचे. तेल तापत ठेवायचं तोपर्यंत. इकडं हळद नाही याच्यात. एकटं करायचं असं तर सगळं तयारी करावं होते. आम्ही दोघी म्हणून केलं म्हणून पटपट झालं. तेल गरम होत आहे आपलं. तेलामध्ये अशा बाट्या तळून घ्यायच्या छानपैकी. सांबार तयार झालेलं आहे. बाट्या तळून घेतलेल्या आहेत. बाट्या चांगल्या चुरायच्या. बाटीवर तूप घालायचं. तुपामुळं बाटी छान लागते. त्याच्यानंतर सांबार घालायचं. दाल बाटी तयार झाली. खायला मस्त राजस्थानी रेसिपी आहे ही. तर आपण सुद्धा करून खाऊ शकता. खूप छान लागते खायला.